नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। सत्त्वेषु मैत्रीं गुणेषु प्रमोदं क्लिष्टेषु जीवेषु कृपापरत्वं मध्यस्थभावं विपरीतवृत्तो सदा ममात्मा विदधातु देव। सदा ममात्मा विदधातु देव। सदा ममात्मा विदधातु देव। जेवलो 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी मूलनायक पार्श्वनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 कुंतुनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की 20वीं सदी के प्रथमाचार्य जगती समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य श्री शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति बासलत नगर आचार्य गुरुदेव श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मरण क्रांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्रप्रभु सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। उत्तम मार्दव धर्म की शक्ति तो त्याग भावना की। भवी जी हो। आचार्य भगवान या दशलक्षण आणि महापर्वामध्ये विशेष रूपानं आपल्याला समजावून सांगण्यासाठी सांगणार आहेत की षोडशकरण महापर्वाच्या निमित्त या जीवाचं अंतरंकरण विशुद्ध बनून बऱ्याच प्रकृतींचा क्षय उपशम क्षयोपशम होऊन तीर्थंकर प्रकृतीचा बंध व्हावा यासाठी षोडशकरण महापर्व केवली श्रुतकेवलींच्या पादमलामध्ये ओवायला जाते आणि ती विश्वकल्याणाची भावना वाहिली जाते। आणि जे आत्म्याचे गुण आहेत त्या गुणांना प्रकटीकरण करण्यासाठी दशलक्षणमधील 10 धर्मांना वाहिलं जाते, ओवायला जाते आणि त्याची भावना अंतरंगामध्ये केली जाते। आज या द्वितीय दिवसामध्ये आपण उत्तम मार्दव धर्म सकाळी ओवायला आणि आज त्याच्याच विषयी आपल्याला चिंतन करायचं आहे। आचार्य भगवंतांनी ग्रंथामध्ये सांगताना सांगितलं आहे मृदोर भाव इति मार्दवम, म्हणजेच जे मृदू भाव आहेत त्या मृदू भावांनाच मार्दव धर्म असं म्हणलेलं आहे। आमच्याजवळ मृदुता असणं आवश्यक आहे, कठोरता येता कामा नये किंवा अहंकाराचा क्लेश आमच्याजवळ येता कामा नये, याला आचार्य भगवंतांनी मार्दव धर्म म्हणलेला आहे। आणि आचार्य भगवंतांनी सांगितलेलं आहे मृदिमा मृदुत्वम मान परिहारः इत्यार्थः, म्हणजेच आमच्याजवळ होऊन मानाचा परिहार होऊन मृदू परिणामांच्या मध्ये प्रवेश करणे, याला आचार्य भगवंतांनी मार्दव धर्म म्हणलेला आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, आज रत्नकर्णचरावचरच्या माध्यमातून आपण बरेच दिवस झालं बघत होतो आणि त्यामध्ये सुद्धा विषय आला होता की जे अहंकार आहेत ते 8 प्रकारच्या माध्यमातून केले जातात। आपण गाथा बघितली होती, ज्ञानम पूजम कुलम जाती बल मृद्धी तपोपो अष्टावासित्र मानित्वम स्मय गतर स्मय माहुर्स गता। तर आचार्य भगवंतांनी तिथं काय सांगितलं होतं की आचार्य भगवंतांनी तिथं सांगितलं होतं की या 8 प्रकारच्या विषयाच्या माध्यमातून अहंकार आमच्या अंतरंगामध्ये प्रवेश करतोय आणि त्याच्या माध्यमातून
तो अहंकार प्रवेश केला की मार्दव धर्म आमच्यापासून निघून जाणार आहे, याचं कथन आचार्य भगवंतांनी केलं होतं. आणि आजचा जो धर्म आहे तो आपल्याला तोच बघायचा. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्ञान, पूजा, जाती, कुल, शरीर, रूप, तप याच्या प्रकारचा कुठलाही अहंकार कधीही करता कामा नये. कारण की या 8 माध्यमाच्या माध्यमातून आमचा मार्दव धर्म आमच्यापासून निघून जाणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. बघा, आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल, समाजामध्ये, धर्मामध्ये, परिवारमध्ये या ठिकाणी जात असताना आज वेगवेगळ्या विधी घडतात. याचं मूळ कारण काय असेल तर तो अहंकारच आहे. मी कायमस्वरूपी तुम्हाला सांगतोय, आठवते का बघा, परिवार, समाज आणि धर्म तुटण्याचं मूळ कारण काय असेल तर तो अहंकार आहे. त्या अहंकारामुळं परिवार तुटला जाणार आहे, धर्म तुटला जाणार आहे आणि समाज तुटला जाणार आहे. याचं मूळ कारण सांगताना मी कायम सांगत होतो बघा, ज्यावेळी परिवारातील 2 भावांचा अहंकार समोर येतोय त्यावेळी परिवारातील 2 भावांचा अहंकार समोर येतोय त्यावेळी परिवार तुटला जातोय. समाजातील 2 प्रतिष्ठित व्यक्तींचा अहंकार समोर येतोय त्यावेळी समाज तुटला जातोय. आणि धर्मातील 2 साधूंचा अहंकार समोर येतोय त्यावेळी धर्म तुटला जातोय. आम्ही याच्या माध्यमातून चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही समाजात असताना समाजात जी जी प्रतिष्ठा ज्या ज्या व्यक्तींची आहे त्या प्रतिष्ठेप्रमाणे सगळ्यांनी राहणं आवश्यक आहे. ज्याची प्रतिष्ठाच नाही त्यानं जर मी प्रतिष्ठित आहे असं मानलं तर निश्चित रूपानं समाज तुटायला वेळ लागणार नाही. आणि ज्याची जास्त प्रतिष्ठा आहे त्यानं माझ्या एकाच प्रतिष्ठेकडे लक्ष देऊन बाकीच्या समाजाकडे दुर्लक्ष केलं तरी सुद्धा समाज तुटायला वेळ लागणार नाही. ज्यावेळी परिवारातील 2 भाऊ त्यांची जी प्रतिष्ठा आहे म्हणजे छोटा मोठा असेल मधला असेल याच्या माध्यमातून त्यांनी आपापल्या परीनं प्रतिष्ठेप्रमाणे जर राहिलं तर परिवारामध्ये काहीही बाधा येणार नाहीत. परंतु प्रत्येकाला जर त्यामध्ये सुद्धा प्रतिष्ठेमध्ये की माझी प्रतिष्ठा कमी असली तरी सुद्धा जास्त प्रतिष्ठा जर वाटत असेल त्यावेळी परिवार तुटायला वेळ लागणार नाही. आणि धर्म आहे एक धर्म, मी मगाशीच सांगितलं की साधूंचा अहंकार ज्यावेळी समोर येतोय 2 त्यावेळी धर्म तुटतोय. कारण की तत्व, शास्त्र आणि शास्त्राचे विषय हे असेच आहेत असे साधूंनी मानून ज्यावेळी बसले त्यावेळी निश्चित रूपानं धर्मावर क्षती येणार आहे आणि धर्म तुटला जाणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आज समाजाला आवश्यक गोष्ट काय असेल, समाजामध्ये सगळ्यात आवश्यक गोष्ट काय असेल तर मृदू भावांची आवश्यकता आहे. त्या मृदू भावांना आम्ही धारण करणं आवश्यक आहे. की प्रत्येकाला जर तसं वाटत असेल की या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत त्या निश्चित रूपानं माझ्यामुळे होत आहेत, हे 3 काळात होऊ शकत नाही. आमचे आचार्य महाराज सांगायचे कायम, एक व्यक्ती घरामध्ये होता आणि तो घरामध्ये व्यक्ती असताना तो व्यक्ती घरामध्ये एक नाही ज्यावेळी पाल छतावर होती आणि पालीला तो व्यक्ती काय म्हणतोय माहिती काय की हे पाल तू पडलीस तर तुझ्या हाडाचा सगळा चुरा होईल. तेव्हा ती पाल त्या व्यक्तीला काय म्हणते माहिती काय, मी छत धरली म्हणून तू वाचलायस नाही तर तू बी मेला असतास. 3 काळामध्ये ती पाल छत पिलू शकणार नाही किंवा 3 काळामध्ये व्यक्ती ती पाल वरून खाली पडणार आहे हे बी शक्य नाही. त्या दोघांची भाव होते ते चुकीचे होते. कारण की दोघांनाही एकमेकांना हिनावून म्हणायचं होतं परंतु दोघंही त्या ठिकाणी चुकीचे होते. आम्ही आमच्या जीवनामध्ये असा अहंकार किंवा अशा प्रतिष्ठेच्या गोष्टी आमच्या अंतरंगात आणतोय त्याच वेळी धर्म, परिवार आणि समाज तुटतोय. ही गोष्ट आम्ही आमच्या जीवनामध्ये लक्षात घेणं आवश्यक आहे. जसं आचार्य भगवंतांनी शास्त्रामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. आचार्य भगवान काय म्हणतात, बैलगाडी ज्यावेळी कुठं शेताला त्यांनी इकडे तिकडे जात असते शेतकरी जुंपून, त्या बैलगाडीच्या खाली एक कुत्रं त्या बैलगाडीच्या खालीनच चालत असते. त्या कुत्र्याला काय वाटतंय, बैलगाडी मीच चालवालोय, बैलगाडीची सगळी सूत्र माझ्या हातामध्ये आहे,
ती बैलगाडी चालायला ते माझ्यामुळे चालल्या, सगळं व्हायले ते माझ्यामुळे व्हायले. परंतु ज्यावेळी की नाही काही तर गोष्टी निमित्त नाही तो शेतकरी एक चापकाचा फटका त्या बैलाला लावतोय आणि बैलगाडी पुढे जाते आणि ते कुत्रं बाजूला येते, तेव्हा कुत्र्याला कळतं अरे हे माझं काही नाही, ती बैलगाडी वडाल्यात. आम्ही समाजामध्ये कार्य करत असताना, धर्मामध्ये कार्य करत असताना किंवा परिवारामध्ये कार्य करत असताना ज्यावेळी अशा भावना अंतरंगात येतात त्यावेळी धर्म, समाज आणि परिवार तुटायला वेळ लागणार नाही, ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणून आम्ही मृदुता धारण करणं आवश्यक आहे. आज एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर सगळ्यात जास्त आज समाजामध्ये एक दरी निर्माण झालेली आहे, समाजामध्ये एक भेद निर्माण झालेला आहे, गरिबी आणि श्रीमंती. ह्या सुद्धा भेद निर्माण होण्याची गरज नाही. हा सुद्धा अहंकार आहे, हा सुद्धा मार्दव धर्मावर आलेला एक दोष आहे. मी काय कुणाची गोष्टी सांगवले असं काही नाही, विषय आले ते सांगवले. आचार्य सन्मत सागर महाराज एक उदाहरण सांगायचे, आम्ही जेवढ्या प्रमाणात मृदुतेला धारण करेल, जेवढ्या प्रमाणात आमच्यातला अहंकार काढून टाकेल, तेवढ्या प्रमाणामध्ये आम्ही निश्चित रूपानं या समाजामध्ये, या धर्मामध्ये आणि परिवारामध्ये काहीतरी निर्माण करण्यासारख्या गोष्टी आम्ही ठेवू शकतोय. नाही तर 3 काळामध्ये काहीही निर्माण होऊ शकणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आचार्य सन्मत सागर महाराज एक उदाहरण कायम सांगायचे. एका घरामध्ये एक महाराजजी आहारला गेले होते आणि ते सेठजी होते आणि त्या सेठजींच्या 10 फॅक्टरी होत्या, 10 फॅक्टरी. आणि काय झालं माहिती का, आहार झाला आणि आहार झाल्यानंतर महाराज आता निघून जाणार आहेत. आहार झाला तो 10व्या मजल्यावर झालता. कितव्या? 10व्या मजल्यावर. आणि आहार झालता तो 10व्या मजल्यावर झालता. तिथं खाली येताना 10व्या मजल्यातनं गॅलरीमधून यायचं होतं. त्यावेळी योगायोगानं ते शेठजी काय करतात माहिती काय, महाराजांना सांगतात की महाराज आता इथनं चाललोय म्हणून बघा, इथनं ही पहिली फॅक्टरी, दुसरी फॅक्टरी, तिसरी फॅक्टरी, चौथी फॅक्टरी, 5वी फॅक्टरी, 6वी फॅक्टरी, 7वी, 8वी, 9वी ह्या 10 फॅक्टरी माझ्या आहेत. महाराजांना सांगितलं. महाराज म्हणले होय तुमच्या 10 फॅक्टरी. बहुतेक विद्यासागर असतील, कारण की विचारण्याची स्टाईल ती एकच आहे. होय तुमच्या आहेत? होय म्हणले महाराज, इथनं चालू केल्यावर ह्या सगळ्या फॅक्टरी कुणाच्या आहेत? माझ्या आहेत. आणि योगायोगानं काय झालं माहिती काय, तिथनं उतरत उतरत महाराजजी खाली आणि दुसऱ्या मजल्यावर आले. आणि योगायोगानं जिथनं दरवाजापासून जात होते तिथं नाही जगाचा एक नकाशा होता. महाराज तिथे थांबले आणि त्या शेठजीने म्हणतात, शेठजी मला सांगा हा जगाच्या नकाशात भारत कुठं आहे? तर त्यांनी सगळं हुडकलं आणि त्यात भारत एवढा होता बघा, एवढा भारत होता. त्यात मला सांगा मुंबई कुठे आहे? मुंबई एक टिंब होते. त्यावेळी महाराजजी म्हणले या मुंबईमध्ये तुमच्या 10 फॅक्टरी कुठे सांगा. आता त्या शेठजीला काय कळना, कारण की मुंबईचा एक टिंब होता आणि तो मुंबईच्या 10 फॅक्टरी फक्त एका भागाच्या 10 फॅक्टरी माझ्या आहेत म्हणून महाराजांना सांगत होता. त्यावेळी त्या शेठजीच्या लक्षात आलं की निश्चित रूपानं त्यावेळी महाराजांनी त्यांना एक जाताना कान मंत्र दिला की शेठजी एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सुखी आणि समाधानी बनायचं असेल तर तुमच्या अंतरंगातल्या त्या 10 फॅक्टरी जळून जाणं आवश्यक आहे. त्यावेळी तुम्ही सुखी आणि समाधानी बनणार आहे, नाहीतर 3 काळात शांती आणि समाधान तुमच्याजवळ येणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही सुद्धा असंच आहे. आम्ही दुःखी असमाधानी काय माहितीये काय, अंतरंगात जे बसलेलं आहे वरचं सगळं जळेल हो, वरचं सगळं जळेल. अंतरंगात जे बसलेले आहे 3 काळात जळणार नाही. ते जोपर्यंत जाळणार नाही तोपर्यंत 3 काळामध्ये कधीही आम्ही सुखी होऊ शकणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आम्हाला जर सुखी बनायचं असेल तर पहिला या अहंकाराला तिलांजली देणं आवश्यक नाही. मी तर कायमस्वरूपी सांगतोय, बऱ्याच ठिकाणी प्रवचन ग्रंथांना मी सांगितलेलं आहे. जसं एक गोष्ट लक्षात घ्या, बाकीच्या गोष्टी तर सोडा. आमच्या घरामध्ये जाताना आमच्या नवं तुमच्या घरामध्ये जाताना तुम्ही काय करायचं, जाताना जसं का नाही घरात प्रवेश करायच्या आधीच का नाही एका कोपऱ्यात तुमच्या चप्पल काढताय आणि मग घरात प्रवेश करताय, तसं घरामध्ये जात असताना अहंकार रूपी चपला बी बाजूला काढायची आणि मग घरात जायचं. त्याच्या पुढे जाऊन समाजामध्ये येत असताना समाजाचे जिथं
हे असते तिथं सुद्धा अहंकाराच्या चपल्या काढायच्या जायच्या. आणि धर्म जिथं असतोय मंदिर, या मंदिरात सुद्धा येत असताना जसं चपला बाजूला काढताय तसं अहंकार रूपी चपला बाजूला काढायच्या आणि मग मंदिरामध्ये प्रवेश करायचं, तर आम्ही येणं सार्थक होणार आहे. नाहीतर इथं येऊन सुद्धा दुसऱ्याच गोष्टी आम्ही यान माडून सम्यक्त्व माडून. आणि सम्यक्त्व जर आमच्याजवळ आलं तर निश्चित रूपाने सम्यक्त्व जर ज्यांच्याजवळ ओरिजिनल आहे, ओरिजिनल म्हणाले महाराज, ते आणि कसलं असते ते कळू शकत नाही. सोडा, तुम्हाला आम्हाला काही कळणार नाही. कारण की सम्यक्त्व, मिथ्यात्व, सम्यक्त्व असणे, गुण असणे नसणे हा सगळा केवलीगम्य विषय आहे. कुणाजवळ काय आहे हे कोण सांगू शकत नाही. कोण जर म्हणत असेल मी सम्यक्त्व आहे, तर तो सम्यक्त्व नाही, तो मिथ्यादृष्टी आहे. कारण की सम्यक्त्व कधी सांगणार नाही मी सम्यक्त्व आहे म्हणून. ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक. म्हणून आज आपल्याला सांगायचं आहे की जे 8 पहिला अहंकार आहेत, ज्याच्या माध्यमातून अहंकार प्रवेश करणार आहे, ज्याच्या माध्यमातून मार्दव धर्म आमच्यातून निघून जाणार आहे, त्याला पहिला तिलांजली देण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ आमच्या जीवनात करणं आवश्यक. ज्ञानम पूजम कुलम जाती बलमृद्धी तपो ओपो, एवढंच 8, पुढचं राहून दे. ज्ञान पहिलाच, ज्ञानाचा अहंकार. एक गोष्ट लक्षात घ्या, आज तर मी आचार्यानुसार ज्ञानाचं सांगितले. दोन्ही बाबी आहेत, ज्ञान आणि अज्ञान दोन्हीचा बी अहंकार येतोय आज. हे चिंतनातली गोष्ट आहे. ज्ञानाचा अहंकार तर ज्ञान ज्यावेळी जास्त झाल्यानंतर बाकीच्या गोष्टींना, बाकीच्या व्यक्तींना किंवा बाकीच्या जी माणसं आहेत त्यांना कमी लेखण्याची किमया तो व्यक्ती करतोय. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्ञान कितीही असलं ते ज्ञान ज्ञानाच्या ठिकाणी आहे, परंतु तुमच्या मोक्ष मार्गाला कारणीभूत असणार आहे ते चारित्र्य असणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की ज्यावेळी तुम्ही सल्लेखनाच्या तयारीमध्ये उतरणार आहे त्यावेळी ज्ञान कधीही निघून जाऊ शकते, परंतु चारित्र्य कधीही निघून जाणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी सुद्धा सांगितलं होतं की आमच्या जीवनामध्ये जेवढं आम्ही चारित्र्याला तवज्जो देतोय त्याच्यापेक्षा अधिक पटीनं, जास्त पटीनं आम्ही ज्ञानाला तवज्जो देतोय, त्याच्यापेक्षा अधिक पटीनं चारित्र्याला तवज्जो देणं आवश्यक आहे. याचा अर्थ काय माहिती आहे? आज बरेच जण विकल्प काय करतात माहिती काय, बरीच पुस्तकं वाचण्याचा, बरीच काय करण्याचा की ज्ञान जास्त माझ्याजवळ व्हायला पाहिजे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्ञान जास्त व्हायला जास्त पुस्तकं वाचल्यावरच ज्ञान होते असं नाही. महाराज हे काय सांगायलाय? हे सत्यच आहे. आचार्य भगवंतांची वाणी सांगालोय. जास्त पुस्तकं वाचल्यानंतर ज्ञान होणार नाही, चारित्र्याची विशुद्धी वाढल्यानंतर ज्ञान होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. जर असं असतं जास्त पुस्तकं वाचल्यानंतर ज्ञान होत असतं तर शिवभूती आचार्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती कधीही झाली नसती. फक्त अष्टप्रवचन मातृकांचं पालन केल्यानंतर त्यांना 12 अंगांचं म्हणजे 11 अंग 14 पूर्वाचं ज्ञान त्यांना झालं होतं. त्या ज्ञानाच्या प्राप्तीनंतर क्षणामध्ये केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही केवढ्या भावनेपूर्वक, केवढ्या विशुद्धीपूर्वक त्या ज्ञानाला ग्रहण करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यावर ज्ञान ग्रहण होणं न होणं हे अवलंबून आहे. ही गोष्ट लक्षात. म्हणून ज्ञानाचा अहंकार कधीही करायच नाही. असेल तर ठीक, त्याला जेवढं लोकांना वाटता येईल, देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, पहिला ज्ञानाचा अहंकाराचा विषय चाललाय आजच्या दिवशी. पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, कधी तुमच्या जीवनामध्ये एक संकल्प आजच्या दिवशी घेऊन जावा, मी कधी ज्ञान विकणार नाही. आज ज्ञानाचा बाजार मांडला गेलाय. मी स्पष्ट रूपात सांगतोय, काही भिण्याची आवश्यकता नाही. ज्ञानाचा बाजार कधीही मांडायचा नाही. खरोखर मी अतिशय भाग्यशाली आणि पुण्यशाली मला स्वतःला मानतोय की मला प्रातस्मरणीय शांतमूर्ती वासलरत्नाकर आचार्य भगवान सन्मत सागरांसारखे गुरु भेटले. आणि एक सल्ला जीवनामध्ये सगळ्यात उत्कृष्ट आम्हाला दिला होता की भैया एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्ही कधी ज्ञान विकायच नाही. आजपर्यंत इतिहास आहे, सन्मत सागर संघातले जे जे ब्रह्मचारी ज्या ज्या ठिकाणी विधान घ्यायला, व्याख्यानला गेलेत त्यांनी कुठलंही पाकिट, कुठल्याही गोष्टी कधी स्वीकारल्या नाहीत. हा सन्मत सागर संघाचा इतिहास आहे. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कुठल्याही क्षेत्रात कुठेही जाऊन द्यात, आज गावागावामध्ये ज्या ज्या ठिकाणी विधानं घातली गेली, कधी 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 कुठल्याही प्रकारचं पाकिट स्वीकारलं नाही. कुणी येऊन सांगावं. जर असं झालं असलं, चॅलेंज द्यालोय मी, असं झालं असलं तर तुम्ही सांगाल ते ऐकायला तयार आहे. असं झालंच नाही. त्या अवस्थेमध्ये झालं नाही आणि या अवस्थेमध्ये होणार नाही.
कारण की सगळ्यात मोठी सूत्री आम्हाला मिळाली होती. ज्ञान जर विकलं तर ज्ञान विकल्यानंतर ते ज्ञानावरणी कर्माचा बंद होऊन आमच्याजवळचं ज्ञानाची शेती सगळी निघून जाणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ज्ञान जर आम्ही द्यायला चालू केलं तर आमच्याजवळ जे ज्ञान आहे ते द्विगुणित होत जाणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही कोण तुमच्या जवळचा व्यक्ती कोण असेल तर जेवढ्या व्यक्तींना काय ज्ञान देता येईल तुम्हाला माहित असेल. बऱ्याच जणांनी, बऱ्याच डॉक्टरांनी, आयुर्वेदिक डॉक्टरांनी मला सांगितलं, महाराज तुम्ही असं नाही किंवा वेगवेगळ्या मोठ्या माणसांचं सांगितलं तुम्ही सगळी औषधं ही सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगत जाताय, असं सांगू नका, तुमचं काहीतरी लपवून ठेवा. म्हटलं लपवायच कशाला, जेवढ्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे, जेवढी जाहिरात होणार होऊन दे की माझ्या वयावरतीच पुण्य खात्यावर आपोआप पडाले, कशाला ग बसू. जेवढ्यांच्यापर्यंत पोहोचता येईल त्यांनी, ज्या लोकांच्या पर्यंत. एक गोष्ट लक्षात घ्या, चेन पद्धत माहिती तुम्हाला, चेन पद्धत लई जण फसलाय त्या चेन पद्धत मध्ये. ती चेन पद्धत समाजात व्यवहारात करण्यापेक्षा नाही धर्मात करा, लय फायदा होईल. पल्स आठवलं बघा, मध्ये एक निघालं की माती पॅकिंग करून द्यायचं, समडोईचं प्रकरण, डॉक्टर डोले, आठवलं काय. महिलांनी एकेकाने कर्ज काढून काढून तिथं पैसे गुंतवले, झालं स्वाहा, सगळं पैसे स्वाहा. पल्स किती लोकांनी किती पैसे गुंतवले, एवढे पैसे, एवढ्या पैशावर एवढे पैसे मिळणार आहेत म्हणून, त्यांचे बी सगळे आज ज्यांनी भरवून घेतले त्यांच्या घराकडे सगळी लोक. काय अवस्था आहेत. एक गोष्ट सांगायचं आहे, या असल्या योजना व्यवहारात तुम्ही करण्यापेक्षा धर्मक्षेत्रामध्ये येऊन असल्या योजना करा. तुमचं पुण्य, सुख, शांती, वैभव आणि संपत्ती द्विगुणित नाही 10 पटीनं वाढत जाईल, ही गोष्ट सांगायला तुम्हाला मी. कधी केलंय आम्ही, करतोय तेच करले, साखळी पद्धतच आहे. एका व्यक्तीला ज्ञान द्यायचं, तो व्यक्ती दुसऱ्याला देतोय, तिसऱ्याला देतोय, चौथ्याला देतोय, चौथ्याला पाचव्याला, त्याच्यापासून पाचव्याला, अशी साखळी चेन तयारच होते. एका पिक्चर आलता एक, त्या पिक्चरमध्ये एक व्यवस्था होती की चांगलं काय काम केलं तर नाही एका व्यक्तीनं 3 व्यक्तींची तशी चांगली काम करायची, त्यांना तिघांना सांगायचं तुम्ही तिघांना. आठवलं काय. पिक्चरचं नाव जय हो. सांगाले हो. तसं जर धर्मक्षेत्रामध्ये येऊन तुम्ही एक गोष्ट जरी चांगली केला आणि ती चेनच्या माध्यमातून जर पोचवत गेला तर तुमचं गाव, तुमचा समाज, तुमचा परिवार एकत्र व्हायला वेळ लागणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे ज्ञानाचा अहंकार करायचा नाहीच, ज्ञानाचा वापर करायचा, तो चेन पद्धतीने करायचा आहे. तो वापर असा करून घ्या की त्याच्या माध्यमातून बरेच लोक प्रभावित होतील आणि धर्माला आणि समाजाला आणि परिवाराला जोडतील, अशी गोष्ट तुमच्या जीवनात करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ करा. नाहीतर आज आम्ही काय करतोय माहिती काय, या गोष्टी करत नाही तर दुसऱ्याच गोष्टी करत बसते. आज सगळ्यांना एकच आहे, सगळ्यात जास्त आज काय ज्ञानाचा विषय चालू आहे. आता मध्येच विषय आला म्हणून सांगतो, आता पुढे येणाऱ्या विषयाने पूजा, दुसरा पूजेचा सुद्धा अहंकार करायच नाही. मी पूजा असं करतोय तसं करतोय, जसं आहे तसं निवांत करा, विशेष मोकळा करा. उलट दशलक्षण षोडशकरण पर्व जेवढ्या साधेपणाने करशीला तेवढं उत्कृष्ट आहे, जेवढं त्याग करून. नाहीतर आजकाल पर्युषणला एक गावात बघतोय, सोनं फेनं सगळं घालून सजवून भिजवून साड्या बिड्या नवीन चकोचक, आणि मग महाराजजी तिथनं म्हणायला आले उदक चंदना. हे आता ते दिन दिसायला पाहिजे शेजारणीला, असं पुढं ताट करून. काय गरज आहे. हा पूजेचा अहंकार आहे. एका गावात एक अशी घटना घडली होती. गावातलं सांगायला, तुमच्या गावातलं सांगायला नाही, तुमच्या गावातलं पुढच्या गावात. एका गावात एक अशी घटना घडली होती. एक महिला पूजन करत होती आणि पूजन करल्या योगायोगाने अजून दीपक बिपक घ्यायचा आहे अष्टक मधला, नुसता बाकीचं द्रव्य घेतल्या आणि योगायोगाने त्या दिवशीच नवीन पाटल्या करून आणलेल्या तिनं. आणि तिला शेजारणीला दाखवायचं होतं. आता ती शेजारणी बघून म्हणून सारखं सारखं तिच्याकडे हात करून ओवायला लागल्या. योगायोगाने ती दीपक घ्यायची विसरल्या आणि दीपकवर हात पडला आणि जळला क्या भाजलं म्हणून वरडायला चालू केली बघा. तिथं वरडायला चालू केल्यावर ती शेजारणी म्हणते पाटल्या नवीन आणलीस वय, ग बसली बघा. आधीच जर बोलली असती तर हात भाजला नसता की, ते 10 पर्यंत हात भाजला की. आज अशी अवस्था निर्माण झाली.
आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. अशा कोणत्याही गोष्टी न करता जेवढ्या सहजतेने पूजन करता येईल, जेवढ्या विकल्परहित पूजन करता येईल, कोणत्याही गोष्टी कोणी कुठेही बसून दे, आम्ही आमची जी पूजा आहे ती उत्कृष्ट रीतीने कशी पार पाडणार आहे याच्याकडे लक्ष द्या. तर उत्कृष्ट 10 लक्षणाने उत्कृष्ट 16 कारण तुम्ही ओवाळलेलं पुण्य तुमच्या खात्यावर पडणे ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे पूजेचा आणि पूजेचं द्रव्य एक गोष्ट लक्षात घ्या, कुणाची कशी शक्ती आहे शक्तीनुसार ती पूजेचं द्रव्य आणतील, परंतु शक्ती लपवायची नाही. उत्कृष्ट द्रव्य चढवला तर उत्कृष्ट पुण्य लागणार आहे. काय म्हणलो मी? उत्कृष्ट द्रव्य जर चढवला तर उत्कृष्ट पुण्य लागणार आहे. आणि निकृष्ट द्रव्य चढवला तुम्हाला माहिती आहे पुढचं, नाहीतर खायला घरामध्ये चांगला देवगड हापूस आंबा आणि चढवायला गोटी आंबा, घरात खायला इंद्रायती आणि दिल्ली कुठला माहिती आहे तुम्हाला सगळं, आणि चढवायला कंट्रोल मती. म्हणजे तुम्हाला म्हणाल नाही हो, सगळ्यांना सांगाले या गोष्टी कोणत्याही करत तिथे. आता तर बऱ्याच जणांचं बघतोय, बऱ्याच दुकानदारांना भेटते, बरेच दुकानदार भक्त सुद्धा आहेत जवळ येतात. तिथं दुकानदारापाशी जाऊन म्हणजे पूजेचं बदाम द्या, पूजेचं. अहो तुम्ही खाणार आहे ते घरात वापरताय ते शुद्ध चांगले मोठे मोठे बदाम ते घ्या की. पूजेचं बदाम एवढं पिंडुकलं ते कुठं तांदळात बी दिसत नाही. आणि ते दुकानात जाऊन मध्ये पूजेचं बदाम द्या. उत्कृष्ट द्रव्य भगवंतांच्या चरणावर चढवा. जेवढ्या उत्कृष्ट पद्धतीनं उत्कृष्ट द्रव्यासहित, भावासहित, वचनासहित, कायसहित आणि मनासहित पूजन करशीला तेवढं तुमच्या खात्यावर पुण्य लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे पूजेचा अहंकार न करता अशा पद्धतीनं पूजन करा की निश्चित रूपाने ती पूजा आमच्या भविष्यातील पूजेला कारणीभूत ठरेल. काय म्हणलं मी? आज आम्ही केलेली पूजा आमच्या भविष्यातील पूजेला कारणीभूत ठरेल. अशी पूजा तुम्ही ओवाळा, निश्चित रूपाने ती पूजा सार्थक होईल, नाहीतर तो पूजेचा अहंकार होईल, ही गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या भविष्यात पूजेल म्हणजे तुम्हाला अरिहंत आणि सिद्ध पदाची प्राप्ती होईल त्या पूजेच्या माध्यमात. त्याच्या पुढे जाऊन ज्ञानम पूजम कुलम जाती. कुल जाती, कुल म्हणजे काय? वडिलांचा जो गोतावळा आहे वर्ण त्याला कुल म्हणतात, आणि आईचा गोतावळा आहे त्याला जाती म्हणतात. तर त्याचा अहंकार करा नाही मी कुणाच्यातला माहिती आहे का नाही? माहिती आहे आम्हाला, सगळ्यांना माहिती आहे कोण कुणाच्यातला आहे, कोण किती पाण्यात आहे, कोण वर आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याचा बी जातीचा सुद्धा काय काय म्हणतात इकडचं तिकडचं त्याचा सुद्धा गर्व करायचं नाही. काय असेल आज नावाचा लई गर्व आहे सगळ्यांना. मी अमुक आहे, मी तमुक आहे, हे आहे, काही नावावर अवलंबून असते, हे गोष्ट लक्षात घ्या. आमचे आचार्य महाराज एक उदाहरण सांगत होते, आता विषय आल्या म्हणून पुढे घेतो. आचार्य सन्मत्सग महाराज एक उदाहरण सांगत होते. एक व्यक्ती होता, त्याचं नाव ठणठणपाल. काय व्यक्ती? ठणठणपाल. आणि काय झालं माहिती काय? बायको कुणाची? ठणठणपालची. ठणठणपालची बायको शेजारच्या घरामध्ये एक हळदी कुंकाचा कार्यक्रम होता, त्याला मी दुसरं नाव ठेवले उन्हे धुणे काढण्याचा कार्यक्रम. उन्हे धुणे काढण्याच्या कार्यक्रमाला ती बायको गेलती आणि तिथं 2-3 महिला एकत्र आल्याने म्हणतात तिच्या नवऱ्याचं नाव ठणठणपाल असलं कसलं आहे. ती बायको ऐकली, तिला राग आला. आता नवऱ्याला म्हणायचं म्हणजे कुणाला बी कुठल्या बी महिलेला राग येणारच की, आहे की नाही? होय म्हणलं बघा. तिला बी राग आला. कसं तर पूर्ण केली. ती काय काय घ्यायचं असते ती घेतली आणि घराकडे आली आणि घरात येऊन नाही ते ठेवल्यानंतर नवऱ्याला म्हणत्या, हो का तुमचं नाव बदलून घ्या, हे ठणठणपाल नाव काय बरोबर नाही, नाव बदलून घ्या. नवरा म्हणते नावात काय आणि सोडून देतो. आणि 4 दिवसाने एका ठिकाणी उन्हं धुणं काढण्याचा कार्यक्रम होता, म्हणजे हळदी कुंकाचा. हो, तिथे गेलती. आता गेल्या वेळी 2-3 महिला बोलत होत्या, आता 10-15 महिला एकत्र येऊन बोलते तिच्या नवऱ्याचं नाव ठणठणपाल असलं कसलं आहे. आता एवढा राग आला बघा. तिथनं ते काय घ्यायचे असते ते घेतले नाही. पाय आपटत घरात गेली बघा. धाड दिवशी दार उघडली. दार घरातलं सांगवली. धाड दिवशी उघडली आणि उघडल्याने जाऊन नवऱ्याच्या पुढ्यात जाऊन पहिला उभारत्या आणि सांगत्या, बघा एक तर तुमचं नाव बदला, नाही तर तुमच्या पत्नीला बदला. असं म्हटल्यावर आता नवऱ्याला एक पत्नी मिळायचं अवघड. आता ही गेली तर बया, म्हणजे तो नवरा म्हणालाय हो त्यापेक्षा नाव बदललेलं चांगलं. काय म्हणत्या गप ऐकूया. आता असंच आहे सगळ्या घरात. चाव्या सगळ्या कुणाकडे आहेत माहिती आहे तुम्हाला? हसालेत बघा. तर बरं ठीक आहे, नाव बदल्या. मग पंडिताकडे गेले.
पंडित मामा हां विनोद पंडित मामा, अभिनंदन पंडित मामा, 2 अभिनंदन, इकडचा एक इकडचा एक. त्यांच्याकडे गेले, मुहूर्त काढले. 14 तारखेचा मुहूर्त चांगला होता, सुवर्ण प्राशन विधी सांगाली हो. मुहूर्त निघाला 14 तारखेला, नाव बदलायचं. मग काय करायचं असते पंडितांनी विचारलं. बघा सगळ्या गावाला जेवण घालायचं, एक विधान घालायचं. सांगाले तिथलं पंडितांनी सांगितलं, सांगाले घालायचं आणि सगळ्या गावासमोर सांगायचं जेवण झाल्यावर की तुमचं नाव बदलून हे ठेवलंय म्हणून. असं नाव बदलायची विधी आहे. ठीक आहे, जेवण घालायचं ठरलं, वार ठरला, दिनांक ठरली. नवरा म्हणतोय हे सगळं ठरलं, परंतु नाव ठेवायचं काय. आता महिला जरा हुशार असतात ना. आणि कुठल्या गावच्या, मागच्या गावच्या असून दे सोडा, तुमच्या गावच्या नाहीत. हां तर ती बायको काय म्हणते माहिती का, बघा काय करूया, उद्या गावातनं फिरून येऊया आपण, गावात कुणाचं चांगलं नाव असेल ते तुम्हाला ठेवूया. आता ठीक आहे, नवऱ्याला काही घेणे देणे नव्हतं. आता बायको म्हणाले मग नवरा नाव बदलणार होता. ठीक आहे म्हणतोय, सकाळी नाश्ता बिष्टा काही करून नाही नवऱ्याला. सकाळी उठल्या चालू, इकडं पहिला गल्ली दनांनी गल्ली घेऊया, इकडं असं जाऊ, असं यायचं हो, फिरून इकडे यायला पाहिजे परत. आणि बस्ती बशी इकडं असं मानस शाळेकडं जायला पाहिजे ना. दनानी गल्लीत गेले, योगायोगानं काय झालं माहिती आहे तिथं. एक व्यक्ती की नाही, शेतकरी आपल्या म्हैशीला घेऊन शेताकडे जात होता. आणि शेताकडे जात होता आणि काय झालं माहिती काय, म्हैशीनं वाटेतच शेण टाकलेलं. शेतकरी असलं काय वाया घालवत नाही, ते शेण हातामध्ये घेऊन ते की नाही शेतात नेऊन टाकायचं म्हणून ते हातातनं घेऊन चालला होता. आता बायकोच्या डोक्यात विचार काय येतोय, ह्या शेतकऱ्याचं काय नाव असेल का नाही ते आपल्या नवऱ्याला ठेवूया. नवऱ्याला सांगत्या, हो का त्या शेतकऱ्याचं काय नाव आहे ते विचारण्याचं. आता नवरा ठीक म्हणून माहिती की नवरा पळत गेला शेतकऱ्याला विचारत की मामा तुमचं नाव काय आहे. त्यावेळी शेतकरी म्हणतोय माझं नाव आहे राजपाल. पळत येतोय नवरा आणि बायकोला सांगतोय की त्याचं नाव राजपाल आहे. बायको म्हणते हातात शेण धरलाय आणि नाव काय राजपाल, हे काय बरोबर नाही. तिथनं फिरून आता मेन चौकातल्या गल्लीत, कुठली गल्ली हां माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे सांगतो की थांब, तिथे येतो की हळूहळू येणार आहे सगळीकडं. आता इकडची गल्ली राहणार की, बरं इकडं गेलो समजा असं. आता हां इकडं आलो, मधल्या गल्लीत आलो, कुठं मेन चौकात जिथं सोसायटी, तिथं दूध डेअरी आहे तिथं. हां तिथं काय चालू होतं म्हणजे एक व्यक्ती वारला होता आणि त्याची अंत्ययात्रा चालू होती. आता बायकोच्या डोक्यात काय विचार येतील, महिलांच्या डोक्यात काय सांगता येत नाही. त्या बायकोच्या डोक्यात काय विचारलं, जो मेलेला व्यक्ती आहे त्याचं नाव काय असेल ते नवऱ्याला ठेवूया. तर गेला नवरा विचारायला. त्या अंत्ययात्रेमध्ये माणसं गप चालत होती. त्यांना विचारतोय की कोण व्यक्ती वारलाय हो. व्यक्ती लय चांगला होता, धार्मिक होता, सज्जन होता, त्याचं नाव आहे अमरपाल. आता बायकोजवळ पळत जातोय आणि बायकोला म्हणतोय की त्या मेलेल्या व्यक्तीचं नाव अमरपाल आहे. बायको काय म्हणते, मेलाय आणि नाव काय, हे काय बरोबर नाही. पुढची गल्ली इकडं कुठली, मगदूम चौगले दनाने सगळी मिक्स इकडं. आता इथं बस्तीपाशी येणार आम्ही. ह्या गल्लीतनं आलो कोपऱ्यावर, इथले आणि पाटील तीन घ्या की सगळे. हां सगळं तर सगळीकडं कोण असून देत, म्हादगोण नानगोण काय काय आहे ते हां सगळी घ्या. काय काय असतील ते काय काय लक्षात आले ते घ्याले बरं का तुम्ही. आणि म्हणणार सगळं झालं आणि तिथं आले बस्तीपाशी कोपऱ्यावर. आणि काय झालं म्हणजे तिथं बस्तीच्या कोपऱ्यावर एक नाही भिकारी भीक मागत होता. बायकोच्या मनात काय विचारलं, भिकाऱ्याचं काय नाव असेल ते नवऱ्याला ठेवा. बघा नवऱ्यानं ऐका काय काय विचार करतात. तर नवरा विचारला गेला तुमचं नाव काय आहे. तो भीक मागत होता आणि तो म्हणते माझं नाव धनपाल. बायकोला येऊन सांगितल्यानंतर बायकोला सांगतोय की त्याचं नाव काय आहे धनपाल. बायको म्हणते भीक मागायला नाव काय, हे काय नाव बरोबर नाही. नवऱ्याला दिवसभर सगळं गाव फिरून वैताग आला तर नाश्ता बी दिला नव्हता सकाळी. नवरा म्हणते नाव काय ठेवायचं. तेव्हा आता बायको धोयामध्ये उत्तर देते बघा, ऐका कान उघडे ठेवून. बायको म्हणत्या गोबरधरे राजपाल, गोबरधरे राजपाल मर गया अमरपाल, गोबरधरे राजपाल मर गया अमरपाल, भीक मांगे धनपाल, इससे अच्छा तो मेरा ठणठण पाल. सगळं गाव फिरून झाल्यावर लक्षात आलं की नावावर काही
एक गोष्ट लक्षात घ्या, कुणाच्या जीवनामध्ये कुणाचंही नाव काय आवश्यक नाही, तर जीवनामध्ये तो चारित्र्य काय करतोय हे आवश्यक आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये कधी जाती आणि कुलाचा अहंकार 3 काळामध्ये करता कामा नये. तो अहंकार केला तर मार्दव धर्म आमच्यातून निघून जाणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आमच्या जीवनामध्ये आम्हाला आदर्श बनायचं असेल तर कुठल्याही नावाचा अहंकार कधीही 3 काळामध्ये करू नका. मी अमुक आहे, मी तमुक आहे, हे आहे, या गोष्टी करू नका. नाव तर लांबच आहे, या गोष्टी तुमच्या जीवनात सोडून देण्याचा प्रयत्न करा. कारण की मी कायमस्वरूपी सांगतोय, केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विद्यानंद व्हा. केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विद्यानंद व्हा. नख वाढवून शायनर होण्यापेक्षा गुण वाढवून आचार्य शांतीसागर व्हा. अवगुण वाढवून बाद होण्यापेक्षा सुगुण वाढवून आचार्य भगवान विद्यासागर बना. ही गोष्ट जीवनामध्ये महत्वाची आहे. आम्ही जीवनात सगळ्या गोष्टी करतोय, आम्ही सगळ्याची स्टाईल. एक गोष्ट, कपड्यावर कुणाचं काही चारित्र अवलंबन नाही, कुणाचं नखावर, केसावर, बूटवर, चप्पलवर कुणाचं काही अवलंबन नाही. सगळं जर तुमचं कशावर अवलंबन असेल तर तुमच्या चारित्र्यावर सगळं अवलंबन आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. कुणाचंही कशावर काय अवलंबन होत नाही. याचं उत्कृष्ट उदाहरण काय असेल तर ज्यावेळी विश्व धर्म परिषद होते, धर्म परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी 2 व्यक्ती भारतातून गेले असे तुम्हाला माहित नसेल इतिहास हा. एक व्यक्तीचं नाव तुम्हाला माहित आहे, स्वामी विवेकानंद. परंतु दुसरे व्यक्ती होते की ते स्वामी विवेकानंदच्या पेक्षा प्रभावी होते, परंतु त्याचा नावाचा उल्लेख आणि त्याचे पब्लिशन कुठं आजपर्यंत जगात झालं नाही. त्यांचं नाव आहे वीरचंद गांधी, जे जैन व्यक्ती होते. ते वीरचंद गांधी जगामध्ये त्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून, भाषण शैलीच्या माध्यमातून पूर्ण जगाला काबीज करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते वीरचंद गांधींनी केलं होतं, जे बॅरिस्टर होते. त्यांनी जगावर प्रभुत्व गाजवण्याची किमया त्या धर्म परिषदेमध्ये कोणी केले असेल. सगळ्या धर्मांचा महिमा आपल्या व्याख्यानाने, भाषणाच्या माध्यमातून जगामध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ कोणी सगळ्यात प्रभावी केला असेल तर ते बॅरिस्टर वीरचंद गांधीजी होते. कधी त्यांचा इतिहास काढून बघणार असतं तर बघा, तुम्हाला माहित बी नसेल वीरचंद गांधी कोण आहेत. एक असं व्यक्तिमत्व होतं की स्वतः स्वामी विवेकानंद जाऊन त्यांना म्हणले होते की अशी भाषा शैली, अशी व्याख्यान शैली जगामध्ये कुठल्या व्यक्तीला प्राप्त नाही, तेवढी व्याख्या शैली आणि भाषण शैलीने एवढं ज्ञान तुम्हाला प्राप्त झालंय. हे स्वामी विवेकानंदाचे वाक्य त्या वीरचंद गांधींच्या बाबतीत होते. आणि ज्यावेळी इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होत्या त्यावेळी इंदिरा गांधींना ज्यावेळी गांधी इज नो मोर, गांधी इज नो मोर बातमी लागली, ज्यावेळी ही घटना सगळ्या घडला आणि घडल्यानंतर ज्यावेळी त्यांनी भारतामध्ये, बाहेरच्या देशाच्या बऱ्याच लोकांनी भारतामध्ये फोन लावून विचारलं की गांधी इज नो मोर, हे महात्मा गांधी निघून गेले आम्हाला माहिती आहे, परंतु वीरचंद गांधी असे एक व्यक्तिमत्व होतं, ते कोण आहेत मला त्याची माहिती सांगा. हे बऱ्याच प्राईम मिनिस्टरांनी इंदिरा गांधींना विचारलेला प्रश्न आहे. कारण की धर्म परिषदेमध्ये सगळ्यात जास्त सगळ्या धर्मांचं सादरीकरण काम करण्याचं कोणी काम केलं असेल तर ते बॅरिस्टर वीरचंद गांधी होते. एवढ्या ज्ञानाचे धनी असून सुद्धा कधी त्यांनी आपल्या ज्ञानाला प्रकटीकरण करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ केला नाही. बऱ्याच देशांचे प्राईम मिनिस्टरांचे आमंत्रण त्यांना होते की वीरचंद गांधी आमच्या देशामध्ये येऊन तुम्ही ज्ञानाची गंगा प्रवाहित करावी. असं एक व्यक्तिमत्व होतं. आम्ही आमच्या जीवनामध्ये कधीही कुठल्याही याचा गर्व करता कामा नाही. मी काल परवा दिवशी ज्या व्यक्तीविषयी बोललो, सदालगेचं 5वं रत्न, सदलग्या गावचं, कोण, एन उपाधी सर, आचार्य भगवान विद्यासागर महाराज, आचार्य समयसागरजी महाराज, निर्यापक श्रमण योग सागरजी महाराज, निर्यापक श्रमण नियम सागरजी महाराज, हे तर रत्न आहेत. परंतु एन उपाधी एक रत्न होतं. ते रत्न सुद्धा असं होतं की ज्यावेळी 81 साली गोमटेश्वर बाहुलीचा मस्तकाभिषेक चालू होता, त्यावेळी ज्यावेळी तिथल्या मेन मिरवणुकीच्या हत्तीचा सवाल होता, त्या हत्तीच्या सवालामध्ये त्या 81 साली 2 लाख रुपयेला हत्तीचा सवाल धरला गेला. आणि ज्यावेळी हत्तीचा सवाल कोण धरले त्यांना पुढे बोलल्यानंतर तो व्यक्ती निघाला जर्मनचा ख्रिश्चन व्यक्ती. आता तिथल्या भट्टाराकांना काय कळणार, त्यागींना काय कळणार की ख्रिश्चन व्यक्तीनं हत्तीचा सवाल कसा धरला आणि ते धरू शकत नाहीत. आता काय किम्या, त्यावेळी त्यांची चर्चा चालू झाली, महाराजांची आणि भट्टाराकांची चर्चा झाली. ते ख्रिश्चन व्यक्ती म्हणले की पूजनीय, मला काय माहित नाही तुमच्या धर्मामध्ये तुम्हाला काय म्हणलं जातंय,
की तुमच्या धर्मामध्ये तुम्हाला काय मानलं जाते मला माहीत नाही, परंतु मी पूजनीय म्हणतो. एक गोष्ट लक्षात घ्या, हा सवाल मी माझ्यासाठी धरला नाही की या गोमटेश्वर बाहुबलीमध्ये आता सगळ्यात विद्वान आणि सगळ्यात ज्ञानवान व्यक्ती आहे त्या व्यक्तीसाठी मी सवाल धरलाय. ते व्यक्ती कोण असेल तर ते AN उपाधी आहे आणि हा हत्तीवर बसण्याचा मान मी AN उपाधी सरांना देतोय. म्हणून 2 लाख त्यावेळी 81 साली तो सवाल त्यांना बहाल केला होता. एवढे ज्ञानी व्यक्ती आणि एवढे पुरुषार्थी व्यक्ती असे AN उपाधी होते. त्यांनी कधी आपल्या ज्ञानाचा गर्व अहंकार कधी केला नाही. आपलं ज्ञान देण्याचा पुरुषार्थ आणि जेवढ्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल तेवढं पोहोचवण्याचा पुरुषार्थ केला. जाती कुल तर हे लय लांब आहे, मी सांगितलं. त्याच्या पुढे जाऊन ज्ञानम पूजम कुलम जाती बल. शक्तीचा अभिमान करायच नाही, माझी शक्ती एवढी आहे, शक्ती अशी आहे, करायच नाही. कारण की निर्वेक सागर पूज्य निर्वेक सागरजी महाराज जे माझे आवडते महाराज तर निर्वेक सागर महाराज काय म्हणायचे की बडा देखकर डरना नाही और छोटा देखकर लढणार नाही. काय म्हणणार? बडा देखकर डरणार नाही कारण की बडे लोक कधी कधी फोपसे असतात, काय सांगता येत नाही. आणि छोटा देखकर लढणार नाही, कधी कधी छोटी माणसं कधी कुणाला चितपट करतील काय सांगता येत नाही. मारुती माने आणि सगळ्यात मोठी कुस्ती कोल्हापूरच्या मैदानात झाली तुम्हाला माहिती आहे. एका छोट्या व्यक्तीनं मोठ्या व्यक्तीचा पराभव केला तिथं. ज्यावेळी 2 लाख माणसं कुस्ती बघायसाठी नुसतं कोल्हापूर सगळीकडं कोल्हापूर ब्लॉक झालं. त्यामुळं कोण व्यक्ती त्यामुळं कधी बलाचा अहंकार करायच नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या बलाचा उपयोग धर्म साधना तप यासाठी करणं आवश्यक आहे. जेवढ्या प्रमाणात मला साधना करता येईल, जेवढ्या प्रमाणात धर्म प्रवणा करता येईल, जेवढे धर्माची क्रिया करता येईल तेवढ्या प्रमाणात त्या बलाच्या माध्यमातून तो धर्म करणं आवश्यक आहे. आणि तो धर्म करत असताना शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीर हे माध्यम आहे, खरू धर्म साधनम म्हणजे खरा धर्म करण्यासाठी माध्यम आहे. त्या शरीराला सुद्धा आम्ही जपून जेवढं काही आम्हाला साधना करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्या पुढे जाऊन सांगितलंय ज्ञानम पूजम कुलम जाती बल वृद्धी. ते आमच्यासाठी आहे, सगळंच आमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी बी आहे. वृद्धी आज काय पंचमकालामध्ये कुठल्याही महाराजांना वृद्धी प्राप्त होत नाहीत, त्यामुळे अहंकार करायचा काही प्रश्नच नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, एखादी कोण तर असे बोटावर मोजणारी काही शास्त्रामध्ये उदाहरण घडलेले आहेत की त्या वृद्धींच्या गर्वामुळं बऱ्याच काही धर्माचा ऱ्हास आणि धर्माच्या घटना आणि त्या व्यक्तीचा ऱ्हास झाला, अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. परंतु वृद्धीचा सुद्धा अहंकार कधीही होता कामा नये. बरेच त्यागी असे असतात की त्यांना वृद्धी प्राप्त झालेल्या माहीत सुद्धा नसतात. विष्णुकुमार मुंडराज ज्यांनी 700 अकंपनादी 700 मुनींच्यावर आलेला उपसर्ग सुद्धा दूर केला, त्यांना त्यांच्याजवळ वृद्धी आहे हे माहीत बी नव्हतं. एक दुसऱ्या शुल्लकजी महाराजांनी सांगितलं की तुमच्याजवळ ही वृद्धी आणि ह्या वृद्धीच्या माध्यमातून त्या संघाचा उपसर्ग दूर करा. मग त्यांना कळलं, त्यांनी बघितलं, त्यांचा हात चंद्रापर्यंत गेला. ती वृद्धी होती त्यांना आणि त्या वृद्धीच्या माध्यमातून उपसर्ग दूर केला. हे सगळे इतिहास आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे वृद्धीचा गर्व करू नये. त्यानंतर ज्ञानम पूजम कुलम जाती बल वृद्धी तपो तप. तपात सुद्धा अहंकार करायचा आहे. तपात सुद्धा पॉम्पलेट कुठं काढायचे काय म्हणलं, जेवढं आम्हाला करता येईल तेवढं करायचं. नेकी कर दर्या में डाल. काय म्हणलो मी, नेकी कर दर्या में डाल. जेवढं चांगलं कार्य केले ते निश्चित रूपानं विसरून जायचं, सोडून द्यायचं. जेवढं करता येईल, फक्त कुणाला प्रोत्साहन करण्यासाठी सांगितलं तर ठीक आहे, सोडा. प्रोत्साहन करण्यासाठी सांगणं आवश्यकच आहे, परंतु प्रोत्साहन न करता त्या तपाच्या गर्वासाठी अहंकारासाठी सांगितलं तर तो तप सगळा नष्ट आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे जेवढं करता येईल तेवढा तप साधना करा. ज्या गोष्टी करता येईल तेवढा करण्याची आवश्यकता आहे. मी तर म्हणतोय की तप करत असताना तुमची शक्ती जेवढी आहे ती शक्ती सगळी पणाला लावून तप केला तरी चांगला आहे. कारण की धर्म हा तुम्हाला आत्ता बी देणार आहे आणि भविष्यात बी देणार आहे आणि त्याच्या भविष्यात सुद्धा देणार आहे. कारण की मी कायमस्वरूपी एक वाक्य म्हणतोय, हमारा धर्म कोई निरमा पाउडर नहीं जो पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. हमारा जैन धर्म तो LIC पॉलिसी तरह जो जीवन के साथ भी और जीवन के बाद भी. ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळं जेवढ्या प्रमाणात आम्हाला तप करता येईल, आमची शक्ती न लपवता जेवढा तप आम्ही करणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे जाऊन त्याचा अहंकार कधी करायचं नाही. आज एक गोष्ट लक्षात घ्या की आज काही ठिकाणी होड लागलेले आहे की मी असा तप केला, मी अशी साधना केली, परंतु एक दुसऱ्यांसाठी प्रेरणा म्हणून द्या, परंतु बाकीच्या गोष्टी करणं आवश्यक नाही. या गोष्टी महत्त्वाच्या आहे. ज्ञानम पूजम कुलम जाती बल वृद्धी तपो वपू. वपू म्हणजे शरीर.
झाले काय सगळे? ज्ञान पूजा, ज्ञानम पूजम कुलम जाती बल वृद्धी तपो वपो. शरीर हे 8वा जो मद आहे, शरीराचा सुद्धा गर्व करायचं नाही. हरिवंश पुराणामध्ये एक उदाहरण येते की शरीराचा गर्व अहंकार केल्यानंतर माझं शरीर सुंदर आहे, माझं शरीर असं आहे, काही करण्याची आवश्यकता नाही. कारण की हे शरीर कुणाचंही शरीर सुंदर नाही. स्वभाव तो असूचे काय. 12 नंबरचं श्लोक आचार्य भगवंत समद्वर स्वामीजींनी रत्नगड श्रावचरमध्ये सांगितले. स्वभाव तो असूचे काय. स्वभावता ही काय आहे ते असूचे आहे. कारण की या शरीरातून 9 प्रकारच्या गटारगंगा कायमस्वरूपी वाहत असतात. म्हणून याला स्वभाव तो असूचे काय म्हणलेलं आहे. फक्त ते पवित्र बनत असेल तर आचार्य भगवान समद्वर स्वामीजी रत्नगड श्रावचरजी ग्रंथामध्ये म्हणतात स्वभाव तो अशुची काय रत्नत्रय पवित्रते. फक्त एक रत्नत्रयामुळेच ते अशुची काय सुद्धा पवित्र बनू शकते. आम्ही त्या अशुची कायेचा अहंकार करायचा नाही. आज बऱ्याच जणांना रंगाच्या कारखान्यामुळं सौंदर्य प्रसाधन म्हणून लय काय काय वाटते. माझे शरीर असं आहे, माझं तसं शरीर तसं आहे. एक नीतिकाराने एक धुवा लिहिलेला आहे, या नव्या जगतात या नव्या युगात पावडर लिपस्टिकचा मेळा आहे म्हणून 60 वर्षाच्या आजीला वाटते माझं वय 16 आहे. या नव्या जगतात नव्या युगात पावडर लिपस्टिकचा मेळा आहे म्हणून 60 वर्षाच्या आजीला वाटते माझं वय 16 आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, किती वर्ण काही घासून लावा, जोपर्यंत अंतरंग निर्मळ नाही तोपर्यंत काय नाही. मन नाही निर्मळ आणि मग काय करेल लक्ष आणि संतूर साबण. वर्ण घासावले आत काही उपयोग नाही. ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. आम्ही या चिंतनामध्ये जाणं आवश्यक आहे. आज शरीराकडे सगळ्यात जास्त लक्ष गेले जाते, परंतु आचार्य भगवान म्हणतात शरीराला फक्त धर्म तप संयम आणि साधनेसाठी सांभाळा, बाकीसाठी का नाही. आणि कसं सांभाळायचं आहे, जसं बैलगाडींच्या चाकांना वंगण घालून सांभाळताय तसं लय बी द्यायच नाही. काय होते, जर जास्त वंगण गाठलं तर काय होते, सगळं ते चाक काळं पडते. आणि कमी गाठला तर गाठलाच नाही तर कुरकुरते. कधी पडल काय सांगता येत नाही. बरोबर व्यवस्थित त्याला कापड गुंडून मध्यम व्यवस्थित घातला तर ती व्यवस्थित चालते. तसं शरीर बी तसंच आहे. जास्त खाल्ला तरी घोळ आणि कमी खाल्ला तरी ना इकडे जावे ना तिकडे जावे, मध्यभागी विभागावे. त्यामुळे लई बी करायचं नाही, कमी बी करायचं नाही. कारण की मी एक दुसरं वाक्य आचार्यांचं सांगतोय की काय म्हणतोय विसरला मला. सकाळी काही जेवलंय माहित नाही आता आणि तुम्ही मागचं विचारला वे. कायम आचार्य सन्मत सागर महाराज म्हणायचे ज्याला खायची अक्कल नाही त्याला रोग होतात आणि ज्याला बोलायची अक्कल नाही त्याची भांडणं होतात. हा डायलॉग महत्वाचा आहे. आमच्या जीवनामध्ये घेणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होणं आवश्यक आहे. त्यामुळे शरीराचा गर्व कधी किती फेराफेऱ्यान लावा, फासून लावा. फेराफेऱ्यान लावते ते फेरन लवली आणि फासून लावते ते पॉन्ड्स चालू आहे. किती लावा काय फरक पडणार नाही. जोपर्यंत त्या रत्नत्रयाला धारण करण्याचा पुरुषार्थ तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करणार नाही तोपर्यंत ते शरीर कधी शुद्ध बनू शकणार नाही. ही गोष्ट लक्षात द्या, ती अशुचीच राहणार आहे. किती वर्ण घाला, किती काय करा, आतापर्यंत या शरीरानं जगात जेवढं अन्न नसेल त्याच्या 10 पट अन्न खाल्लं असेल तरी सुद्धा याची भूक शांत झाली नाही. सगळ्यांना वाटते बलदंड बनण्यासाठी खातो, अमुक करण्यासाठी. काय बलदंड म्हणणार आहे, काय कुस्ती खेळायचे वे. सन्मत सागर महाराज म्हणायचे महाराजांना सारखं तूप घ्या शाही घ्या. काय महाराज कुठं कुस्ती खेळणार आहेत वे, साधना तर करायची आहे ना, असं मी म्हणत नव्हतो. सन्मत सागर महाराज म्हणायचे. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये याचं चिंतन करणं आवश्यक. आम्ही आमच्या जीवनामध्ये या शरीराला जपणं आवश्यक आहे. ते कसं, तर त्या शरीराला साधनेसाठी तपासाठी धर्मासाठी आणि धर्माच्या क्रियांसाठी जपणं आवश्यक आहे. त्याचा गर्व 3 काळात कधीही करता कामा नये. कुणी गर्व केला होता, हरिवंश पुराणमध्ये उदाहरण येते. म्हणजे जैनांचं जे महाभारत आहे त्या महाभारतामध्ये उदाहरण येते. तुम्ही ऐकलंय, आपल्या
दुपारच्या प्रवचनमध्ये विषय झाला रत्नगड श्रावचार्य ग्रंथामध्ये, तरी बी आत्ता विषय आलाय म्हणून सांगतो की रुक्मिणी होती. रुक्मिणी आपल्या राजमहलामध्ये आरशासमोर उभारून आपलं रूप न्याहाळत होते आणि शरीराचा शृंगार करत होती. त्याच वेळी काय होतंय माहिती आहे का, ती शृंगार करत असते म्हणून खालच्या महलामधल्या खालच्या सगळ्यात गायात, आणि तिथनंच त्या महलाच्या समोरून एक मुनिराज आहारासाठी जात असतात, परंतु त्यांचं शरीर कुठल्या तर रोगामुळं जरा दुर्धर बनलेलं असते की त्यातनं रक्त पू वगैरे शरीरातनं वाहत असतात, असं दुर्धर शरीर बनलेलं असते. ज्यावेळी ते महाराज तिथनं जात असतात त्यावेळी त्यांची प्रतिकृती त्या आरशामध्ये पडल्यानंतर ती आपलं शृंगार करत असताना ती सुंदर असते ना रुक्मिणी, ती म्हणते हा असा व्यक्ती कोण चाललाय, घाणेरडा नग्न, एवढं म्हणते. महाराजी काही लक्ष देत नाहीत. महाराजी आपापल्या चर्येमध्ये चाललेत, त्यांनी तिकडे बघत सुद्धा नाही. परंतु ज्यावेळी महाराजजी तिचं महल असते ते महलाची शेवटच्या टोकावर पोचून ते महल पार करतात, त्याच वेळी त्या रुक्मिणीला कोड रोग होतोय. नुसतं कोड रोग भोगायला लागला नाही, तर तो जो महाराजांना मन वचन कायेनं जी बोललेले शब्द होते आणि जी भावना केली होती, त्या भावनेमुळं बऱ्याच भावामध्ये ते सगळं गणित दिले. ते गणित सांगायला वेळ नाही की 50,000 वेळेला ती डोक्यातील ऊ झाली, 60,000 वेळा ती वेश्या झाली, जवळजवळ 20,000 वेळा ती डुकरीन झाली, असे बरेच पर्याय. आणि ज्यावेळी एका पर्यायामध्ये येऊन दिगंबर मरणाची वैयावरती रूपामध्ये तिने औषध दान दिलं, त्यावेळी तिच्या जवळचं जे सगळं तिला जे बंद बांधला होता तो बंद फिटला गेला, आणि त्यावेळी निश्चित रूपानं ती त्यातून मुक्त झाली, त्या कर्मातून मुक्त झाली. किती भव तिला काढायला लागली माहितीये, एक कर्माचा बंध. त्यामुळे रूपाचा अहंकार कधीही 3 काळामध्ये करायचं नाही, शरीराचा अहंकार 3 काळामध्ये कधीच करायचं नाही. आमचं शरीर कसं असून दे, त्याच्याकडून जेवढ्या धर्माच्या साधना, तपाच्या साधना, अहिंसेच्या साधना, धर्म किंवा तप आराधना जेवढी करता येईल तेवढे करून घ्या. या 8 प्रकारचे अहंकार जर आम्ही करत असेल, गर्व करत असेल, तर 3 काळामध्ये मार्दव धर्म आमच्यामध्ये प्रवेश करणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जर मार्दव धर्माला आमच्यात प्रवेश करावायचा असेल तर आम्ही या सगळ्यांना सोडून मृदुता आमच्या अंतरंगामध्ये धारण करणं आवश्यक. जेवढी मृदुता येईल तेवढं चांगलं आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य सन्मत महाराज कायम म्हणायचे, आम्ही अहंकाराच्या विमानातून उतरून आम्ही मृदुतेच्या कारमध्ये बसणं आवश्यक आहे, त्यावेळी आमचं कल्याण होणार आहे. आज बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी वाटतात, परंतु या सगळ्या गोष्टी आम्ही सोडून टाकणं आवश्यक आहे. आत्ता वाटतंय, परंतु ज्यावेळी फेडायला लागणार आहे, ज्यावेळी भोगायला लागणार आहे, ते जीव करणार आहे तोच फेडणार आहे. तुमचं माझ्याकडे येणार आहे, माझं तुमच्याकडे जाणार नाही, यांचं यांच्याकडे नाही, त्यांचं त्यांच्याकडे आहे, नवराचं बायकोकडे नाही, बायकोचं नवऱ्याकडे नाही, भावाचं बहिणीकडे नाही, बहिणीचं भावाकडे नाही, किंवा आई वडिलांचं मुलांच्याकडे नाही, मुलांचं आई वडिलांच्याकडे नाही. जो व्यक्ती करणार आहे, जो कर्म करणार आहे तोच भेगणार आहे. इस जन्म में ना सही पर भव में मिलता है, अपने अपने कर्मों का फल सबको मिलता है. या भावात मिळेल नाहीतर पर भावात मिळेल, परंतु कर्माचं फळ मात्र सगळ्यांना मिळणार आहे. हे गाणं तुम्ही ऐकलंय, त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या जीवनामध्ये अशा कोणत्याही घटना तुम्ही जीवनामध्ये कधीही करू नका. जेवढं काही तुम्हाला यातून वाचता येईल तेवढं वाचण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्हाला हे सगळं सोडता येईल तेवढं सोडण्याचा प्रयत्न करा. आणि जेवढं सोडशीला तेवढं सोडून तुम्ही जर निश्चित रूपानं जेवढ्या प्रमाणात मृदुतेला धारण करचेला, जेवढ्या प्रमाणात दुसऱ्यांचं काम, दुसऱ्याच्या क्रिया करचेला मृदुता विनयपूर्वक, हे सांगावले. एक व्यक्तिमत्व असं होते, त्यांचं नाव आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. जर पश्चिम बंगालमध्ये ह्या व्यक्तिमत्वाला कोण जाऊन विचारला तर त्यांना अजून सुद्धा संत म्हणून तिथं मानतात. ईश्वरचंद्र विद्यासागर एक असं व्यक्तिमत्व होतं, त्यांची मृदुता, त्यांच्या सगळ्या गोष्टी एवढ्या आणि एवढे विद्वान आणि ज्ञानी आणि एवढं ज्ञान आणि एवढे शिकलेले होते. त्यांच्या स्वभावानं, शरीरावरनं किंवा त्यांच्या राहणीमानावरनं कोणी त्यांना म्हणत होते की हे ईश्वरचंद्र विद्यासागर आहे. एक दिवस घटना अशी घडली की वाराणसी या ठिकाणी एका कॉलेजचं एक मोठं सेमिनार होतं, आणि त्या सेमिनारला मेन गेस्ट म्हणून ईश्वरचंद्र विद्यासागरांना बोललं होतं. आणि ते रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर जरा इकडं रेल्वे स्टेशनचा परिसर त्यांना बघायचा होता म्हणून ते इकडे तिकडे फिरत होते. त्यावेळी काय घटना घडते माहिती का,
एक मुलगा मात्र, तो मुलगाच त्या सेमिनारमध्ये भाग घेण्यासाठी आला होता. तो ईश्वरचंद विद्यासागर तिथनं जात असताना तो मुलगा आलता करून त्याला बॅग उचलायला कोण कुली मिळत नव्हता. तो मुलगा ईश्वरचंद विद्यासागरना बघितल्यानंतर म्हणतोय, हा ए कुली इकडे या. आता ईश्वरचंद विद्यासागरांना कुली म्हटल्यानंतर ईश्वरचंद विद्यासागर काय म्हणले नाहीत, गप गेले, मान खाली करून त्या मुलग्याजवळ. मुलगा म्हटला, हे दोन्ही बॅग उचल, तुला जेवढे तुझे पैसे होतील तेवढे मी देतो. त्याने बी दोन्ही खांद्यावर घेतले, एक डोक्यावर घेतलं आणि ते बॅग घेऊन ते सांगल त्या मुलग्याच्या पाठीमागे गेले आणि खोलीत गेल्यानंतर ज्या ठिकाणी त्याची रूम होती, कुठली तर रूम भाड्यानं आधी बुक केलं होतं त्या मुलग्यानं, तिथं उतरल्यानंतर त्यानं 20 रुपये काढले आणि ते ईश्वरचंद विद्यासागरच्या हातावर ठेवले. तो ईश्वरचंद विद्यासागर म्हटले, मी पैसे घेणार नाही, आणि ते पैसे तसेच देऊन तिथनं निघून गेले. कसला माणूस आहे, कसला कुली आहे कुणास ठाव, पैसे बी घेतला नाही, एवढं बॅग बी आणला नाही एवढा, असं म्हणला तो मुलगाने सोडला आणि सगळी तयारी केला. आणि तयारी केल्यानंतर तो सेमिनारमध्ये भाग घेतला. आणि ज्यावेळी सेमिनार चालू होतं, सेमिनार चालल्यानंतर ज्यावेळी सगळ्या माईक संचालन करणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून सूचना आली की ईश्वरचंद विद्यासागरांचं आगमन या आपल्या याच्यामध्ये सेमिनारमध्ये होत आहे, सगळेजण उठून उभारले. आता बरेच विद्यार्थी असे आले की त्यांना आम्हाला बघायचं होतं की एवढे ज्ञानी व्यक्तींना आम्हाला बघायचं म्हणून तिथे विद्यार्थी आले. ते सगळे विद्यार्थी असं ह्यांच्यातून ढोकून सगळे उभारलेत. आता त्यांना बघायचं आहे, कारण की एकाच ठिकाणून मधनं विद्यासागर ईश्वरचंद विद्यासागर जाणार होते. सगळे बघायचे आहेत म्हणून सगळेजण बघायल्यात. तो मुलगा सुद्धा इकडे तिकडे बघायला. त्यातनं ईश्वरचंद विद्यासागर येतात. सगळेजण बरेच जण त्यांच्या पाया पडतात, चरणस्पर्श करतात, त्यांना नमस्कार वगैरे करतात, त्यांची वाहवा करतात. सगळेजण तिथनं ते निघून जातात, स्टेजवर जाऊन बसतात. त्या मुलग्याला तिथनं जाताना काय ते ईश्वरचंद विद्यासागर दिसले नाही. परंतु ज्यावेळी स्टेजवर ईश्वरचंद विद्यासागर जाऊन बसले तेव्हा ते मुलग्यानं दिसल्यानंतर तो मुलगा आपल्या स्वतःला आता एवढा ग्लानी करायला लागला. त्याला लक्षात आलं की ज्यांनी माझ्या बॅगा उचलल्या तेच व्यक्ती म्हणजे ईश्वरचंद विद्यासागर आहे. आणि मी त्यांना काय काय बोललो, कशा भाषेमध्ये बोललो, आणि त्यांनी सुद्धा एक शब्द सुद्धा त्यांनी त्यांच्याविषयी एवढं मोठं व्यक्तिमत्व असून एक शब्द सुद्धा सांगितलंय की मी एवढा मोठा व्यक्ती आहे, तुम्हाला असलं काम सांगायलाय, तुम्ही असता तर लगेच बांगड्या पिंगड्या मागं घेऊन तुला काय कळतंय का, कुणाला सांगायलास, किनीच आहे मी, असं म्हणला असता हो. परंतु ईश्वरचंद विद्यासागर काही एक शब्द ब्र काढले नाही, ते काम व्यवस्थित पूर्ण केले. ज्यावेळी त्यांचं व्याख्यान तिथं झालं, ते व्याख्यान ऐकल्यानंतर बऱ्याच जणांनी बऱ्याच गोष्टींचा अवलंब केला आणि बऱ्याच गोष्टी पालन करू लागले. ते व्याख्यान झाल्या तो मुलगा मात्र आला आणि ईश्वरचंद विद्यासागरांच्या पाया पडून जोरजोरात रडायला लागला. त्यावेळी ईश्वरचंद विद्यासागर काही न बोलता त्याला उठवून घेतले आणि एक मिट्टी मारले. काही भिवू नकोस, जीवनामध्ये सगळ्यांना वेगवेगळे प्रसंग येतात, परंतु त्या सगळ्या प्रसंगामध्ये शांत राहणं आणि मृदुता ठेवणे हा सगळ्यात मोठा धर्म आहे, ही गोष्ट एवढे लक्षात ठेव, एवढेच म्हणले आणि निघून गेले. आम्ही हीच मृदुता आमच्या जीवनामध्ये आणली तर जीवन आदर्श पथावर गेल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आजची भावना आहे शक्तीतच त्याग, यथाशक्ती त्याग. त्यागाची व्याख्या करत असताना आचार्य भगवंतांनी केलेले आहे त्यज्यति इति त्याग, जे दुसऱ्याच्या उपकारासाठी किंवा दुसऱ्यासाठी जे सोडलं जाते त्याला त्याग म्हणतात. परांच्या मध्ये प्रीती निर्माण होण्यासाठी आणि दुसऱ्याच्या उपकारासाठी त्याग करणे याला सुद्धा त्याग म्हणतात. आचार्य भगवंतांनी ग्रंथात सांगितले, नावासाठी त्याग करणे, काय म्हणलो मी, नावासाठी त्याग करणे हा त्याग नाही, हे देणं आहे. पर उपकारासाठी किंवा परांच्यावर प्रीती निर्माण होण्यासाठी किंवा त्यांच्यावर उपकार करण्यासाठी आपण काही गोष्टींचा, वस्तूंचा किंवा काही गुणांचा त्याग करणे याला ओरिजिनल त्याग आचार्य भगवंतांनी म्हणलेलं आहे. आणि ते बी यथाशक्ती करायचं आहे. आमची शक्ती नसेल आणि आम्ही केलो तो सुद्धा दोष आहे म्हणून आचार्य भगवान ग्रंथामध्ये म्हणतात. जेवढी आमची शक्ती असेल त्या शक्तीनुसार तो त्याग करणं आवश्यक आहे. आमच्या शक्तीनुसार तो त्याग करणं आवश्यक आहे. आज बऱ्याच महिला अशा आहेत, मी स्पष्ट रूपात म्हणालो, बऱ्याच महिला अशा आहेत की धर्म करत असताना
फक्त भावनिक होऊन धर्म करतात, परंतु धर्म हा भावनिक नसून, काय म्हणले, धर्म हा भावनिक नसून धर्म हा श्रद्धावान, ज्ञानवान आणि विवेकवान आहे आणि चारित्र्यवान आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आज बऱ्याच महिला धर्माच्या गोष्टी ऐकल्यानंतर महाराजांकडून ऐकून देत, कुठल्या शास्त्रींच्याकडून ऐकून देत, कुणाकडून ऐकते, जे शास्त्र सांगतात त्यांच्याकडून ऐकल्यानंतर त्या गोष्टी आपल्याला पेलत नसले तरी करण्याचा प्रयत्न करतात. मी महिलांच्या बाबतीत सांगालोय. पुरुष आमचे जास्त इकडे येतच नाहीत सोडा, येते तेवढे करतात, जेवढं होईल तेवढं करतात सोडा. महिला जास्त करण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळी शरीराला ओव्हरलोड झालं तर ते शरीर पेलत नाही. या गोष्टी होतात त्यावेळी निश्चित रूपानं जे बाकीचे दोष लागतात किंवा शरीर तुमचं जे काम द्यायला पाहिजे ते देत नाही, त्यावेळी जी शेती शरीराला पोचते ते तुम्ही 3 काळात भरून काढू शकत नाही. परंतु म्हणून त्याग करायचं तो शक्तीनुसार करायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. जेवढ्या आपल्या शक्तीला होईल तेवढं त्याग करायचं. मग बरेच जण महाराजांच्या नुसता महाराजांना तेवढं म्हणायचं, महाराज शक्ती उड्या असं आहे, घ्या की आहार, काय होतंय, हा बाकीचं गोष्टी काय असतील ते महाराजांना सांगायचं आणि आपण करताना मात्र सगळ्या गोष्टी शक्ती नसली तरी करायच्या. महाराज जी त्यांची शक्ती बघून करतच असतात की त्यांनी काय महाराज पोडूसपर्यंत करणार आहेत वे, महाराज काय गोष्टी बाकीच्या गोष्टी बाकीच्या करूसपर्यंत करणार आहेत काय, 3 काळात नाही. प्रत्येक व्यक्तीला वाटणार आहे की जोपर्यंत मी पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत धर्माच्या क्रिया धर्म माझ्याकडून व्हावा ही प्रत्येक गोष्टीची इच्छा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जर जास्त त्यागाच्या गोष्टी करत गेलो आणि त्याच्या पुढे जाऊन दान एक महत्वाचं आहे. काय म्हणलं मी, दान सुद्धा त्यागाच्या कोटीमध्ये, परंतु यामध्ये जमीन आसमान फरक आहे. या गोष्टी त्या ज्या दिवशी येईल त्या दिवशी बोलतो, म्हणून आता त्यागाचा विषय चालू आहे, त्यागाचा बोलतो. त्याग शक्तीचाच त्याग आहे. त्या शक्तीनुसार त्याग आम्ही आमच्या जीवनात करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ करा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मी एवढीच भावना करतोय की तुमच्या जीवनामध्ये उत्तम मार्दव धर्माची स्थापना व्हावी आणि तुमच्या अंतरंगामध्ये आज अशी भावना अंतरंगात राहावी की माझ्या शक्तीनुसार मी त्याग करून धर्माच्या क्रियान लवकरात लवकर परंपरेने मोक्षाला प्राप्त करून घेईन, एवढी भावना अंतरंगात भावा. तीर्थंकर प्रवृत्तीचा तर बंद होईलच, परंतु परंपरेनं सिद्ध पदाची प्राप्तीसुद्धा होऊन जाईल अशी भावना अंतरंगात भावपूर्वक ठेवा आणि ती लोपी दशलक्षण ओवण्याचा प्रयत्न करा, षोडशकारण ओवण्याचा प्रयत्न करा. निश्चितपणे सगळं काही प्राप्त होईल. मी एवढेच भाव करतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात आणि सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्यानंतर या सगळ्या गोष्टींच्यामुळे लवकरात लवकर सिद्ध पदाची प्राप्ती व्हावी एवढी भावना करतो. जाता एवढेच भाव करतो, मानव जीवन मिला है बेस्ट उसे मत जन दो वेस्ट, मानव जीवन मिला है बेस्ट उसे मत जन दो वेस्ट, पाप को दो रेस्ट अपने आप की कर लो टेस्ट, पाप को दो रेस्ट अपने आप की कर लो टेस्ट, तभी हम सबको मिलेगा मोक्ष का विरेष्ट, तभी हम सबको मिलेगा मोक्ष का विरेष्ट. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मत सागर जी महाराज की. उठू नका, अजून झालं नाही. आता इथनं पुढं ध्यान चालू होणार आहे. सगळ्यांनी जरा जरा लांब लांब बसायचं आहे, जवळ बसायचं नाही. करेक्ट 4:30 वाजल्यात, बरोबर टायमावर आहे आज सगळी गाडी आपली. तर कुणाला सुखासन, अर्ध पद्मासन किंवा पद्मासनमध्ये बसायचे त्यांनी त्या अवस्थेमध्ये बसा. आज आपण पंचपरमेश्वरींचं ध्यान करणार आहोत. या पंचपरमेश्वरीच्या ध्यानाच्या माध्यमातून अर्ध पद्मासन, सुखासन आणि पद्मासन या गोष्टी घाला. या माध्यमातून तुमचे जे हात आहेत ते ज्ञानमुद्रेमध्ये घ्या. ज्ञानमुद्रेमुळे बुद्धीमध्ये वाढ होते. एक गोष्ट लक्षात घ्या, या ज्ञानमुद्रेमध्ये घ्या आणि ज्ञानमुद्रेच्या माध्यमातून तुम्ही ही ज्ञानमुद्रा अशी बिशी बोटं वाकडं करायची नाहीत, असं धरायचे व्यवस्थित. इकडे बघा, नाहीतर ते छान वाटते, सवय झाल्या तुम्हाला. बोटं वाकडं करायची सवय झाली सकाळच्यानं. तर व्यवस्थित रूपात ताट, कारण की या 2 बोटांच्या जर ॲक्युप्रेशर झाला तर बुद्धीमध्ये वाढ होते असं आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे ही ज्ञानमुद्रा आहे, म्हणून याला ज्ञानमुद्रा आणलेलं आहे. ही ज्ञानमुद्रा धरायची आणि काटकोनमध्ये अशी ठेवायची नाही, काटकोनमध्ये इथं काटकोनमध्ये पाहिजे अशी ठेवायची आणि ताट बसायचं. मणका आहे तो ताट पाहिजे, नाहीतर एंडेल तेल पिल्यागत. तर ताट बसायचंय आणि ताट बसल्यानंतर आता सगळ्यांनी मी ज्यावेळी 1, 2, 3 म्हणतोय, फक्त माझेच आवाज तुमच्या कानावर येणार आहे, दुसरे कुठलेही आवाज येणार नाही.
मी 1 2 3 म्हटल्यानंतर डोळे बंद. फक्त मी ज्या सूचना देतो त्या सूचनांचं पालन करायचं आहे. 1 2 3 सगळ्यांचे अलगद डोळे बंद करायचे आहेत. डोळे उघडायचे नाहीत. आता जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत कोणीही डोळे उघडणार नाही. फक्त पडत असला तर डोळे उघडायचे. आता अंतरंगामध्ये फक्त उलट्या नमोकार मंत्राचा जप करायचा आहे. अडमो लोहे सवसवनम, अडमो उवज्झायनम, अडमो आईर्याणम, अडमो सिद्धानम, अडमो अरिहंताडम याचा जाप घालायचा आहे. याचा 9 वेळा जाप झाल्यानंतर या जापच्या माध्यमातून अंतरंगामध्ये आपण प्रवेश करायचा आहे. ज्यावेळी 9 जाप होईल त्यावेळी शांत आतमध्ये काय दिसते ते बघत राहायचं आहे. थोड्याच वेळामध्ये तुमच्या डोळ्यासमोर एक गोल पटल येईल. ते शुभ्र पांढऱ्या कलरचं असेल. त्या पांढऱ्या कलरच्या वलयाकडे बघत शांतपणे राहायचं आहे. अंतरंगामध्ये शांत परिणिती होत आहे आणि त्या शांत परिणितीच्या माध्यमातून त्या अंतरंगामध्ये जी शुभ्र धवल गोलाकार येत आहे त्यामध्ये तुम्ही प्रवेश करायचा आहे. त्यात प्रवेश केल्यानंतर आता शांत नुसतं बघत तिथंच राहायचं आहे. कोणतीही परिणिती करायची नाही. तुमच्या मनाला एकाग्र करून त्या गोलावर केंद्रित करायचं आहे. पूर्णपणे तुमचं मन, वचन आणि काया तर पूर्णपणे स्टॉप आहेत. वचनसुद्धा स्टॉप आहेत. आता फक्त मनाला त्या एका गोष्टीवर ज्या शुभ्र परिणिती अंतरंगामध्ये गोल रूपामध्ये दिसत आहे त्या परिणितीवर केंद्रित करायचं आहे. तुमचं मन पूर्णपणे केंद्रित त्या धवल शुभ्र गोलाकारावर केंद्रित होत आहे आणि त्याच्यावरच केंद्रित करून तुम्ही शांतपणे तिथंच तसंच राहायचं आहे. फक्त त्या गोलाकाराकडे बघत राहायचं आहे. कोणतीही परिणिती नाही. अंतरंगामध्ये तुमचं अंतरंग पूर्ण ध्यानमय झालेलं आहे. आता डोळे न उघडता 3 वेळा ओंकार ध्वनी घ्यायचा आहे. पूर्ण श्वास घ्या. डोळे न उघडता श्वास पूर्ण घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत ओंकार ध्वनी म्हणायचा आहे. थोडे वेळ थांबा. परत दीर्घ श्वास घ्या.
थोडे थांबा. परत एक मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. थोडं थांबायचं आहे. डोळे न उघडता आपले हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. हात घासायचे आहेत एकमेकावर आणि पूर्ण डोळ्यापासून पूर्ण शरीराला सगळी एनर्जी द्यायची 3 वेळा आणि मग तिसऱ्यांदा झाल्यानंतर हळूवार डोळे उघडायचे. तीन वेळा झाल्यानंतर हळूवार डोळे उघडा. जरा तिथले तर पाय हलवून बसा. आता आचार्य भगवंतांनी ध्यानाच्या अवस्था सांगितल्या. त्यातील प्रथम क्रमांकाचं ध्यान आहे की मनाला केंद्रित करण्यासाठी केली जाणारी क्रिया म्हणजे ध्यान आहे. की एका ठिकाणी त्या मनाला केंद्रित करायचं आणि त्याच्या माध्यमातून आपण मनाला केंद्रित करण्याचा पुरुषार्थ पहिल्या अवस्थेमध्ये केलेला आहे. आचार्य भगवान नमोकार पंचपरमेष्ठींच्या स्तवनाच्या माध्यमातून, उलटा नमोकारांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या स्वाध्यायाच्या माध्यमातून, अशा माध्यमातून मनाला केंद्रित करण्याचा प्रयत्न ध्यानाच्या माध्यमातून करता येतोय. तुम्हाला आता जाणवलं असेल तुमचं मन एका ठिकाणी किती केंद्रित झालं होतं, किती शांत वाटलं असेल, की किती दिवस काय काय घरात सगळं चालतंय त्यातून आता कसं वाटलं असेल, मी स्वर्गात गेलोय आणि अंतरा हवेत चाललोय असं वाटत होतं का नाही? होय म्हणलं बा. होय, बरोबरच. त्या गोष्टीमुळं या ध्यानाच्या माध्यमातून हे सगळं वाटतंय. आता पुढच्या अवस्थेमध्ये आपलं टायमिंग संपत आले. फक्त 10 मिनटं आपल्याकडे शिल्लक राहिल्यात की आपण प्रतिगमन करणार आहोत. शेवटचा क्लास आजचा आपला श्रावण प्रतिगमनाच्या माध्यमातून तुम्ही काय करायचं आहे, नमस्कार मुद्रेमध्ये किंवा ध्यान मुद्रेमध्ये तसंच बसला तरी चालतंय. डोळे झाकला तर लय उत्कृष्ट. मी म्हणतोय तुम्ही फक्त ऐकून घ्या. आजच्या अवस्थेमध्ये उद्यापासून तुम्हाला बी काही गोष्टी करायला सांगूया. बघा जमलं तर, नाही जमलं तर मी घेतोय, तुम्ही ऐकत बसा. शांत मुद्रेमध्ये तसंच ज्ञान मुद्रेमध्ये शांत बसा, राहा. आज प्रतिगमन की मी काय काय केलेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टींना मला दूर करायचं आहे आणि कशा पद्धतीने मी करावं याचं सगळं उत्कृष्ट. कारण की माझ्या अंतरंगाचं शोधन करायचं आणि पापांना दूर करण्याचा पुरुषार्थ करणे याला प्रतिगमन म्हणतात. की सगळ्या प्रकारची जी दिवसभरामध्ये कार्य घडत असतात त्या कार्यातून पापाचं उपार्जन होतंय. त्या उपार्जन केलेल्या पापाला आम्ही अंतरंगातून शोधन करून काढून टाकायचं याला प्रतिगमन म्हणतात. ही गोष्ट लक्षात घ्या. तर आज आपण श्रावक प्रतिगमनाच्या माध्यमातून पहिल्या अवस्थेमध्ये आपण मराठीमध्ये आजचं 10 मिनिटाचा प्रतिगमनचा क्लास घेणार आहोत. तुम्ही शांत अवस्थेमध्ये तसंच बसून राहा, नुसतं ऐकत राहा. आणि त्यात तुम्ही ऐकत असताना काय करायचं माहिती आहे काय, ऐकत असताना तुमची कुठली त्यात मी बोलत असतो की नाही ते काय काय तुमचं पाप घडले की नाही त्याला मात्र टोचायचं तिथं की हे घडलंय माझ्याकडं आणि हे घडलेलं आहे ते मी काढून टाकण्याचा प्रयत्न करतोय, हे निघून दे. आणि मी स्वतःच्या मनाची ग्लानी करतोय की असलं मी सगळं वाईट कृत्य करतोय याची ग्लानी करत राहा. शांत बसा, ज्ञान मुद्रेमध्ये घ्या. मी म्हणतोय तुम्ही नुसतं ऐकत राहा. डोळे बंद. ओम नमः सिद्धेभ्य, ओम नमः सिद्धेभ्य, ओम नमः सिद्धेभ्य. नमो अरिहंताडम, नमो सिद्धाडम, नमो आयर्याडम, नमो उवज्जायाडम, नमो लोये सौवसाहुडम. ईसो पंचणमोक्कारो सौवपावपणासनो मंगळांच सव्वेसिं परमं हवै मंगलम, परमं हवै मंगलम. हे जिनेंद्र, हे देवादिदेव, हे वीतरागी, सर्वज्ञ हितदोषी, हे अरिहंत प्रभू, आता मी प्रतिगमन करू इच्छितो. पापशालन करण्यासाठी, पापापासून मुक्त होण्यासाठी, आत्मजागृतीसाठी मी आता प्रतिगमन करू इच्छितो. अशा प्रकारे मी प्रतिज्ञा घेऊन एकासनात बसून प्रतिगमन करण्यास सुरुवात करतो आहे. हे जिनेंद्र, हे परमेश्वरा, हे परमात्मा, मी पापी आहे, मी पामर आहे,
मी दुष्ट आहे, मी दुराचारी आहे, मी नीच आहे, मी पतित आहे, क्रोधी आहे, मानी आहे, मायाचारी आहे आणि लोभी आहे, मी मूर्ख आहे, सर्व दुर्गुण संपन्न आहे, मी मन वचन कायेने दुष्टतेनं न जाणे किती किती पाप केले आहे, किती किती अपराध केले आहेत. आहा, आपण तर केवलज्ञानी आहात, घटाघटाचे अंतर्ज्ञानी आहात. मी जर माझे पाप आपल्यापासून लपवू इच्छित तर लपवू शकतो काय? नाही, मी लपवू शकत नाही, कदापि लपवू शकत नाही. माझे पाप आपल्यापासून लपवणे म्हणजे जणू कापसाच्या ढिगात निखारा दळवणे होय. हे प्रभू, जन्म जन्मांतरांच्या साठवलेल्या या पापाच्या प्रक्षालनात मी प्रतिगमन करत आहे, मी प्रतिगमन करत आहे. मी स्वतःची आलोचना करतो, मी स्वतःची निंदा करतोय की असे कोणते जे पाप झालेले आहेत ते सगळे पाप माझे मिथ्या होत, अशी भावना मी करत आहे. मी सर्व जीवांना क्षमा करतो, सर्व जीव मला क्षमा करत, सर्व जीवांशी माझी मैत्री आहे, कोणत्याही जीवाशी माझे वैर नाही. मी सर्व जीवांची हात जोडून पुन्हा पुन्हा क्षमा मागतो व सर्व जीवांना अंतःकरणपूर्वक मी क्षमा करतो. हे भगवंत, जर माझ्याकडून राग द्वेषाने, आनंद आणि दुःखाने, भीती आणि जुगुप्सेने, रती आणि अरतीमुळे काही पाप घडले असेल तर ते माझे सर्व पाप कर्म मिथ्या हो, त्यांचा नाश हो. अरे रे, मी दुष्ट कर्म केले, अरे रे, मी नेहमी पाप कर्माने चिंतन केले, अरे रे, मी दुष्ट आणि वर्मावर घाव घालणारे वचन बोललो. अशा प्रकारे मी मन वचन कायने दुष्टतेमध्ये न जाणे किती पाप केले, किती अपराध केले, ते सर्व मिथ्या होत. हे प्रभो, हे विभो, जर माझ्याकडून अज्ञानामुळे कषायाला वशीभूत होऊन श्वासोच्छ्वास करताना शरीराच्या हालचामुळे प्रमादाने, अज्ञानाने एकेंद्रिय, द्विंद्रिय, तीन इंद्रिय, चार इंद्रिय, पंचेंद्रिय, पृथ्वीकायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक, वनस्पतिकायिक आणि त्रसकायिक जीवांना कष्ट दिले असतील, माझ्याकडून दुसऱ्यांकडून दिले गेले असतील, कष्ट देणाऱ्यांना चांगले म्हणले असेल तर ते सर्व दुष्कर्म मिथ्या होत. मी सगळ्यांची क्षमा मागतो आणि त्या सगळ्या जीवांचे उपकार मानतो की ज्या ज्या जीवांनी माझ्यावर उपकार केलेले आहेत त्या सगळ्या जीवांची मी उपकार मानतो, कारण की त्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती देऊन माझा जीव वाचवण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ केला आहे. मी ही भावना करतो की अशा जीवांची जी मी विराधना केली आहेत ते सगळं पाप कर्म भगवान माझे मिथ्या होत. हे प्रभो, हे विभो, जर मी घडलेल्या व्रतात दोष झाले असतील, जिनेंद्र भगवंतांची अवहेलना झाली असेल, सम्यक तो पालनात दोष आले असतील, रात्री भोजन त्याग व्रतात दोष लागला असेल, मी पाणी घालून प्यालो नसेल, मी कळत नकळत जीवांची हिंसा केली असेल, चेष्टा मस्करीमध्ये खोटे बोललो असेल व त्यामुळे कोणत्या तरी जीवाला त्रास झाला असेल, कोणाच तरी पडलेली, विसरलेली, ठेवलेली वस्तू चोरली, घेतली असेल, दुसऱ्यांच्या माता भगिनींच्याकडे वाईट नजरेने पाहिले असेल, पर स्त्री परपुरुषांना वाईट नजरेने निहाळले असेल, जरी जरुरीपेक्षा जादा परिग्रह संग्रह केला असेल किंवा तशी इच्छा केली असेल तर माझे सर्व पापक्रम मिथ्या होत. हे परमात्मा, मी माझ्या सर्व अपराधांचा स्वीकार करतो, माझे स्वतःचे मी प्रायश्चित करतो. माझ्या सर्व पापांपासून मुक्त होण्याकरता पंचपरमेष्ठी भगवंताच्या चरणी पुन्हा पुन्हा मी नमस्कार करतो. मी कायस्वर्ग करतो की माझे हे सगळे पाप आहेत ते मिथ्या होत. मी कायस्वर्ग करतोय आणि पंचपरमेष्ठींचा 9 वेळा नमोकारचा मी जाप घालतोय. नमोस्तु भगवान, नमोस्तु भगवान, नमोस्तु भगवान, नमोस्तु जिनवानी माते, नमोस्तु जीवानी माते, नमोस्तु जिनवानी माते, नमोस्तु गुरुदेव, नमोस्तु गुरुदेव, नमोस्तु गुरुदेव. सगळ्यांनी 9 वेळा नमोकार मंत्राचा कायस्वर करायचा आहे. सगळ्यांनी आपले हात घासायचे आहेत आणि डोळ्यांना फिरवून, सगळ्या शरीरानं फिरवून डोळे उघडायचे आहेत एकदाच. प्रभु देव तुम्हारे पवित्र मुख से जग जन मन के मल को धोती,
जयवंतो माँ जग में तब तक शीश नवाते कर मह